मित्रांनो, तुम्ही कधी बँकेचा SMS बघून डोळ्यात पाणी आणलं नाही का? तुमच्या खात्यात 14 रुपये 67 पैसे शिल्लक आहेत, असं बघून वाटतं की ह्याला पैसा म्हणायचं की भावनात्मक नुकसान? पगार आला की 2 दिवस राजा वाटतो आणि मग उरलेले 28 दिवस राणीच्या अंगणात गाणी म्हणतो. तर मित्रा, तुझ्यासाठी एक झकास उपाय आहे. जॉर्ज सॅम्युअल क्लेसोन लिखित पुस्तक द रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन. नमस्कार मंडळी, मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे. पूर्वी बॅबिलोनमध्ये एक आर्काड नावाचा भाऊ होता. हाच होता त्या काळातला बिल गेट्स. गल्लीतल्या सगळ्या लोकांनी त्याला विचारलं, अरे बाबा, तुझं बँक बॅलन्स एवढं भारी कसं? तो म्हणाला, असेल सांगतो, पण कानटोपी घालून ऐका, गार विचार आहेत. धडा नंबर 1, पगार झाला की पूर्ण खर्च करू नको. मग काय करायचं? थांबा सांगते. पगार आला की काही जण काय करतात, पहिलं काम म्हणजे गुळगुळीत सेल्फिशन असलेला एकदम स्मार्टफोन घेतात. मग पार्ट्या, झोमॅटो, आणखी पार्ट्या, आणि शेवटी म्हणतात, पैसा कुठे गेला माहीतच नाही. आर्काड म्हणतात, दादा, जेवढं कमवतोस त्यातलं 10% बाजूला ठेव. म्हणजे उरलेल्या 90% मध्ये गरिबीसारखं नाही, पण शहाणपणानं जगता येईल. तसंच आपल्या गावातल्या पाटील काकांनी सांगितलं होतं, पगारीला पंचांग मानू नको, पण पोतं सांभाळून वापर. धडा नंबर 2, पैशांना आराम नको, कामाला लावा. आपण पैसे साठवतो आणि मग ते गावातल्या घरात ठेवतो, जणू पैसे नाहीत, सासरी गेलेली मुलगी आहे. आर्काड सांगतात, पैशांना कामाला लावा. सोप्या भाषेत, पैसे कमवा, गुंतवा, आणि ते पैसे तुमच्यासाठी अजून पैसे कमवतील. जसं आपल्या शेजारच्या बाबूरावांनी केलं. म्युच्युअल फंडात पैसे लावले आणि आता ते डिव्हिडंडवरच बडाबड उकडीचे मोदक खातात. धडा नंबर 3, हात आखडता ठेवा. आपण काय करतो? सेल बघून शर्ट घेतो, पण घालायला दिवस उरत नाही. सेमेझोनवर पाहिलं की यू मे ऑल्सो लाईक, आणि आपण लाजत म्हणतो, हो ग शोना, आवडलं. पण आर्काड म्हणतात, गरज आणि हौस यामध्ये फरक करा. गरजेसाठी खर्च करा, हौससाठी टिकटॉकवर पाहिलं तरी ते तिथेच थांबा. धडा नंबर 4, कुणाच्या सल्ल्याने पैसे गुंतवतोस ते बघा. शेजारच्या बबनरावांनी एकदा रिक्षाचालकाच्या सांगण्यावरून क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवले. आता रिक्षा कुठं गेली माहीत नाही, पण पैसे मात्र ब्लॉकचेनमध्ये अडकलेत. आर्काड म्हणतात, सल्ला घ्यायचा तो अनुभवी माणसाचा. गल्लीतल्या ज्ञानेश्वर चहावाल्याकडून शेअर मार्केट शिकायचं नाही. धडा नंबर 5, उगाच कर्ज घेऊ नका. बाय नाव, ट्राय फॉरएव्हर, ही नवी घोषणा आहे की काय? काही लोक हे सगळं EMI वर घेतात, अगदी सायकल सुद्धा हफ्त्यावर. मग प्रत्येक महिन्यात उधारीचे कॉल, आणि लोन का डिफॉल्ट झालं असे प्रश्न. मग आजच्या काळात सांगायचे झाले तर तुमचा क्रेडिट स्कोअर पडतो. आर्काड सांगतात, कर्ज घ्या पण विचार करून, आणि फेडायचं आहे हे लक्षात ठेवून. काहींचे कर्ज तर असं असतात, सुट्टीवर जाऊन परत आल्यावर क्रेडिट कार्ड त्यांची सुट्टी करतात. धडा नंबर 6, म्हातारपणाचं प्लॅनिंग करा. आज डान्स करून इंस्टाग्राम रील्स शूट करताय, भारी. पण उद्या गुडघ्याला बॅटरी लागली तर? आर्काड म्हणतात, उद्यासाठी आजपासूनच इन्व्हेस्ट करा. जसं आमच्या सोसायटीतील डबा बनवणारी सुनंदा वहिनी, तिनं PPF काढला होता, आता ती रोज संध्याकाळी बर्फी खात बसते. पुढे जाण्याआधी मी सांगू इच्छिते की तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यशस्वी व्हायचे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, कारण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धडा नंबर 7, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. टिकटॉक बंद झालं म्हणून दुखी नाही व्हायचं. नवीन काही शिका, फोटो एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, पाहुण्यांना चहा छान कसा करायचा हे सुद्धा. ज्ञान हे असं असते, एकदा घेतलं की ते नुसतं चहा टाकत नाही, तर बिस्किट सुद्धा देता. सोन्याच्या स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगत असताना संदीप महेश्वरी देखील म्हणतात, पैसे हे महत्त्वाचे आहेत, पण पैसे मिळवणं ही लाईफची अल्टिमेट गोल नसावी. ते म्हणतात ना, खुदी कोकर बुलंद इतना इत्यादी. खरं तर श्रीमंती ही लॉटरी नाही, ती एक योजना आहे. तर मित्रांनो, आर्काडसारखा श्रीमंत व्हायचंय तर शोमॅटो अनइन्स्टॉल करा, पण शिस्त इन्स्टॉल करा. कधी कधी वाटतं आमचं आयुष्य म्हणजे 3G झाले आहे, जीवरून घर, जीवरून गर्लफ्रेंड, आणि जीवरून गरिबी. पण आर्काड सांगतात, सोपं आहे, पगार वाचवा, खर्च कमी करा, आणि डोकं वापरा. तर चला, उरलेले पैसे वाचवा आणि त्यात वडापाव खा. पण लक्षात ठेवा, सुक्या चटणीवर श्रीमंतीची सुरुवात होते. तयार व्हा बॅबिलोनच्या आर्काडसारखं महाराष्ट्राचा बिलियनेअर बनायला. मग चला, उद्यापासून बचत सुरू. आणि हो, हसत राहा, पण खर्च करताना जरा शहाणपणा दाखवा. पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.